वैभव, ती फक्त तुझी आई नाहीये, माझी बायकोही आहे. तिनं तुला जन्म दिलाय, पण माझ्या आयुष्याला अर्थही दिलाय. आणि तब्येतीची काळजीच म्हणशील ना, तर तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे मला तिच्या तब्येतीची. तुझं म्हणणं पटतंय बाबा, आणि म्हणूनच तुझ्या आईच्या आनंदासाठी, माझ्या बायकोच्या आनंदासाठी मी इथं राहणार आहे. ती राहणार आहे आणि हक्काने राहणार आहे. येस, ठरला ठरला, म्हणजे ऑपरेशन सक्सेस. आई एक नंबर, सगळा कामच सोपा झाला. कसलं काम सोपं झालं? आता कोण कुठे जात नाही आणि कोण कुठून येत नाही. म्हणजे हा, हे आपले भाऊ डॅडी आणि भाऊजी आणि तुम्ही इथेच राहणार सगळे. अगं बाई, तू नका उठू नका, इतकं सगळं जुळून आलाय, उगाच थोड्यासाठी उघडा पडायचा. नाही नाही, म्हणजे आई आता कशा मस्त 2 दिवसात बऱ्या होणार का नाही बघा. आई बऱ्या होणार ना? हो तर. अरे तू म्हणशील तेव्हा बरी होईन मी. हा. वा 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 वा, एकदम डोक्यावरचा ओझा उतरला. मला असं वाटलं अजून किती करायचं आणि किती नाही. कसलं? हे छे, माझं आता कुणालाही काही करावं लागणार नाही. मला माझ्या मुला सुनेबरोबर राहता येणार आहे ना, बस झालं. यमराज गेले रेड्यावर बसून, पण आता माझी एकच इच्छा राहिली. कोणची? नातवंडाचा चेहरा बघितला ना की सगळं सुख मिळालं. हा,